नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आपण सर्व भारतीय ऋणी आहोत असे प्राध्यापक देवीदास घोडेस्वार सर म्हणाले. बातमी बघूया शेवटीपर्यंत. कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल लामसंगेकडून. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नियमित बघत रहा देश विदेशातील आणि स्थानिक बातम्या, ताज्या बातम्या, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि इतर बातम्या हिंदी आणि मराठीमधून कनक खुशी न्यूज चॅनलवर बघत रहा. तर बघूया आजची बातमी सविस्तरपणे. जगामध्ये सर्वात मोठे सोप्या भाषेमध्ये भविष्याचा विचार करून तयार केलेल्या भारताच्या देशातील प्रत्येक व्यक्तीचा विचार करून भारताचे संविधान लिहिण्यात गेले आणि म्हणून आपण सर्व भारताचे लोक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋणी आहोत असे आपल्या मुख्य मार्गदर्शनामध्ये प्राध्यापक देवीदास घोडेस्वार म्हणाले, जे आंबेडकर विचारवंत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्था उमरेडद्वारा संचालित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणतात की जगातील लोकशाही संपुष्टात येत आहे, पण भारतामध्ये विविध जाती, धर्माचे, भाषेचे लोक एकत्र राहत असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रम घेऊन तयार केलेल्या संविधानामुळे आज भारतातील लोकशाही अबाधित आहे असेही प्राध्यापक देवीदास घोडेस्वार आंबेडकर विचारवंत म्हणाले होते. यावेळी सर्वप्रथम प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. या अमृत महोत्सवी कार्यक्रमाचे उद्घाटन प्राध्यापक देवीदास घोडेस्वार सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर संजीव चांदे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या अमृत महोत्सव प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून नथुजी मेश्राम, रामू गजघाटे, नामदेवराव बेले, संजय मनवर, हरीश शामकुवर मंचावर यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश वानखेडे यांनी केले, तर आभार शरद आटे यांनी मानले. यावेळी अमृत महोत्सवी कार्यक्रमाला वाचनालयाचे मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यासोबतच परिसरातील नागरिक सुद्धा यावेळी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपले योगदान देत आलेले आहेत. तरी पण संस्थेचे उपाध्यक्ष परशुरामजी पिल्लेवाल, माजी केंद्र प्रमुख तथा विनोद मेश्राम, संस्थेचे कार्यकारी सदस्य तथा ज्येष्ठ पत्रकार यांचे योगदान अभ्यासिकेमध्ये भरीव आहे. आपणास या कार्यक्रमाच्या आयोजनात तुळशीरामजी आटे यांचे सुविध पुत्र, वाचनालयाचे विद्यमान कोषाध्यक्ष, माजी उपप्रबंधक, माजी वरिष्ठ प्रबंधक, बँक ऑफ इंडिया नागपूर, आयुष्यमान शरद आटे साहेब यांच्या फार मोलाचा वाटा आहे. मी प्रेक्षकांना आणि उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांना अशी विनंती करतो की आपण वाचनालयाला, अभ्यासिकेला अवश्य एकतरी भेट द्या. स्पर्धकांच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी आपले मार्गदर्शन प्रेरक ठरेल अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो व माझे लांबलेले प्रास्ताविकेला विराम देतो. जय भारत, जय भारतीय, जय संविधान. धन्यवाद हरीश दादा. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनलवर आजच्या ताज्या बातम्या. आपण कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले कॉमेंटसुद्धा द्या.
तर बघत रहा नियमित कनक खुशी न्यूज चॅनलवर ताज्या ठळक बातम्या नियमित बघत रहा.